ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शाळेची वार्षिक फी भरा अन्यथा परीक्षेला बसू देणार नाही। शाळेची वसुलीगिरी चालू। उदगीर तालुक्यातील प्रकार। उदगीर तालुक्यामध्ये इंग्लिश स्कूल शाळेची वार्षिक फी भरा अन्यथा परीक्षेला बसू देणार नाही। हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित ठेवण्यात येत आहेत। माणुसकीचा निर्णय घेऊन सरसकट विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्यावे अशी मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे। बहुजन विकास अभियान व पालकांची मागणी गेल्या 2 तारखेपासून इंग्लिश स्कूलच्या परीक्षा चालू असताना तुमची फी राहिली आहे असे म्हणून त्यांना 2 तारखेपासून 4 तारखेपर्यंत परीक्षापासून वंचित ठेवण्यात येत आहे। त्यांना तासनतास बाहेर बसवून पालकांनी विद्यार्थ्यांना तुमचे पैसे भरल्याशिवाय तुम्हाला आम्ही परीक्षेस बसू देणार नाही। जर तुम्ही 15 तारखेपर्यंत पैसे भरले तर तुमची वेगळी परीक्षा 15 तारखेपासून घेऊ असं त्यांना दररोज सांगण्यात येऊन विद्यार्थ्यांना वापस घरी पाठवत आहेत। नाव प्रगती रामकृष्ण गडीकर। एक विद्यार्थ्यांनी इंग्लिश स्कूल उदगीर शाळेमध्ये इथं फीस भरण्यासाठी बाहेर काढल्यात। 15,000 रुपये भरायचे, हॉल तिकीट देत नाही, पेपरसाठी बसू देण्यात गेला। पेपर कधीपासून आहेत? पेपर चालू आहेत की 2 तारखेपासून, त्याच्याबद्दल बाहेर काढलं। मग आता तू परीक्षा दिली नाहीस, आता तुला कोण पास करणार? आता कसं होणार? त्यांनी देऊच देणं गेलं। कोण देऊ देणार? प्रिन्सिपल मॅडम बोलायलाच तयार नाही। फीस भरल्याशिवाय पेपर मिळत नाही। काय म्हणले तुला? काल पप्पा आले होते आमचे, काल पप्पांना पण बोलू दिले नाही तर फीस भरल्याशिवाय शाळेमध्ये यायचं नाही असं बोलले त्यांनी। नाही भरायला, परंतु पेपरला बसू द्यायचं ना, पेपरला बसू दिले नाही त्यांनी। हा कोणता नियम आहे? परीक्षा एकाच वेळा होते, 2-2 वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय हा त्यांना कोणी दिला? विद्यार्थी त्या शाळेत राहणार आहेत, त्यांच्याकडे टीसी राहणार आहे, त्यांच्याकडे मेमो राहणार आहे। पैसे आज ना उद्या त्यांना द्यावेच लागतील, पुढील शिक्षण घ्यावंच लागेल। यासाठी माणुसकीचा निर्णय घेऊन सरसकट विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू द्यावे अशी मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीनं, पालकांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात आली। इथं प्रकार असा आहे सर, लेकरांच्या भविष्यासोबत खेळणं चालू आहे। लेकरांची इथं फीस भरला नाही म्हणून लेकरांना इथे एक्झामला बसू दिली नाही। लेकरांना त्यांची मानसिक स्थिती खराब, त्यांची ऊन चाललेली त्या त्यांची। काल एक पालक इथं थांबले, आता इथे पालक पण नाही तिथं। त्याचं काल लेकरू इथून शाळेतून 10:30 वाजता इथून घरातून गेलं गेलं त्याचं लेकरू, कुणाला न सांगता गेले तुमचं। पहिली वेळेस घरी त्याची वडील परेशान आहे, ती थांबून त्यांनी इथं नाही केली। तुमचं लेकरू कोण्या वर्गात आहे? आणि माझ्या मुलगी 8वीला आहे, 2 मुलं आहेत। नाव सांगा? आरुषी कांबळे, रुद्र कांबळे। तुमचं नाव? माझं संदीप कांबळे। काय नेमकं अडचण आहे आता तुमची? अडचण काय नाही, त्यांचे पेपर जे तुमचं तानाशी झाली इथं सोडून तुम्ही इथं पेपर देऊन आला होतो, फीस भरा पेपर। कुणाची काहीतरी अडचण असल्यामुळे काय राहतं आहे त्यांच्या परिस्थितीनुसार देत आहे। मग तुम्ही त्याला हॉल तिकीट देत नाही, त्याला बसू देत नाही, तुम्ही त्यांची एक्झाम नंतर घेतो, डबल एक्झाम घेतो त्यांची। डबल एक्झाम घेणं हे काय कोणता नियम आहे? डबल एक्झाम घेतो म्हणतायचा कोण म्हणले तसं? इथं प्रिन्सिपल म्हणतात डबल एक्झाम घेऊ। तुमचं नाव? मला एवढंच म्हणणं आहे की आता याची चौकशी व्हावी की आतापर्यंत किती विद्यार्थी, 2 दिवस झाले एक्झाम चालू आहे, की इथं ह्या शाळेमध्ये किती विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आहे, त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि किती विद्यार्थी परीक्षा दिले नाहीत आणि त्यांचं कारण काय, एवढंच काढावं। यावेळी पालक, विद्यार्थी, बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, संजय राठोड, लक्ष्मण आडे आदी उपस्थित होते।